या पटकन बाहेर. टायमर ऑन विथ इन 25 मिनिट्स. टाकायचे तुम्हाला 5 षटकं. 12 वाजून मिनिटं झाली आहे. त्या ठिकाणी 11. मॅचचा टाकला जाईल पहिला बॉल. गेम ऑन. लेट्स प्ले. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम मॅन. क्वालिटी क्रिकेट. 3, 2, 1. ओमकार नाईक. लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती फटका. ओव्हर द बॉलर हट. कॅचचा कॉल. मात्र बघत राहतील प्रेक्षक आणि प्रेक्षक, कारण बॉल जाईल सरळ लॉंग ऑनच्या बाहेर. इट्स 4. वेलकम बाउंड्री. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला. आदरणीय एकनाथ दादा म्हात्रे, कोठारी गावचं एक लोकप्रिय असं व्यक्तिमत्व, शिवसेना पनवेल महानगर प्रमुख, आणि नेहमीच या स्पर्धेमध्ये एक मोठी उपस्थिती असते. एकनाथ शेठ म्हात्रे या नावाची. अपकमिंग बिगेस्ट टुर्नामेंट तुम्हाला खुटारीला देखील पाहायला मिळेल. खंड्याच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी ऑर्गनायझरची. बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या वरनं स्लॅश केला. चालला बॉल इन फॉर्म. नमित पगडे चांगली सुरुवात करून देतोय टीम आरसीसी पेठला. एकनाथजी म्हात्रे आणि सचिनजी म्हात्रे वडवलीचे यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. या पण मंचावरती स्वागत आहे आपलं. हॅपी बर्थडे नितीन दादा. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाबा. 2 बॉल मध्ये आले 2 चौकार. नमित पगडे आणि त्याच्या सोबतीनं बंटी जोशी आला बॅटिंग ट्रॅकवर. ओमकार नाईकच्या वेगावरती सध्या नमित पगडे स्वार कमबॅक करेल, कारण मैदानावरती खेळतीये टीम मिराज, विहान खाडेकर, जीवदानी, बामन डोंगरी. नुकतीच झालेली वल्लभची आमदार ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट जगतातील मिनी वानखेड आणि तिथले गाजवलेलं आमदार चषक, तिथला आत्मविश्वास घेऊन मैदानावरती उतरला तेजस म्हात्रे, भानुदास म्हात्रेचा जीवदानी, बामन डोंगरी सध्या फॉर्मच्या शोधात. आरसीसी पेठ कमबॅक त्यांना करायचं. फटका चांगला मिड ऑनच्या डोक्यावरनं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाउंड्री नंबर 3 आणि हा आहे तो 3रा चौकार टीम आरसीसी पेठ साठी. थँक्यू डीजा. रंगेली मॅच, क्लायमेट, गरमी या मॅच मध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. याचं कारण रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील 2 दादा टीम मधली लढाई आहे. रायव्हलरी इज बॅक आणि या लढाईनंतर प्रेक्षकांना एक वेगळा आनंद मैदानावरती मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम खारबाव भिवंडी विभागातनं त्यांना फाईट करेल मुंबईमधनं माहुलगाव कोळीवाडा. वेलकम बोथ द टीम्स. दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी पोहोचायचा. बॅटशी लागली आहे लीडिंग एज. बॉल हवात टीपला गेलाय. शॉर्ट स्लीपला झेल. संपला मैदानावरती नमित पगडेचा खेळ आता जमलाय. ओमकार नाईकचा आणि विकेटचा मेळ. फलंदाज बाद. आई बहार ज्याची वाट पाहत होता मैदानावरती टीम मिराज, विहान खाडेकर, 11 जीवदानी, बामन डोंगरी आणि विकेट या ठिकाणी मिळाली आहे. आपण पाहताय पहिली ओमकार नाईकला 5 षटकांची मॅच. पहिला सामना आजच्या दिवसातील जिंकला RMSK YCC मुरबी. दुसरा सामना जिंकला चेंज द गेम वडवली ब. तिसरा मॅच मध्ये आपण विजय संपादित करताना पाहिलं
कुमार 11 तुर्बे चौथा सामना जिंकला दाराव आणि तदनंतर आता पाचवी मॅच पेटला की बामणडोंगरीला. षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि आफ्टर फिनिश द फर्स्ट ओव्हर दोन्ही टीम बॅलन्स स्टेजला. आरसीसी पेटला मिळाले चौकार 3. तदनंतर मैदानावरती टीम बामणडोंगरीला मिळाली विकेट 1. या दोन्ही टीम मध्ये ना क्लोज इन्काउंटर. आज जर का तुम्हाला पाहायचंय तर पाहत राहा फॉर्च्यून इव्हेंट्स सोबत. टीम स्कॉट तुमच्या समोर. एका बाजूला बंटी जोशी, सोहल शेख कॅप्टन, आसिफ पेटचा नमित पगडे खेळतोय जो 12 रनचा स्टार्ट देऊन गेला. तेजस जोशी, निखिल शेख, अविनाश वास्कर, तन्वीर शेख, सुमित, त्यानंतर जीशान, गेम चेंजर, शाबाश शेख, सिद्धेश कोळी हा स्कॉड होता पेटचा. बामणडोंगरीकडे नजर टाकूयात. ओंकार नाईकचं पहिलं षटक संपलं, 12 आलेत, विकेट त्यानं काढली 1. इनफॉर्म संदेश गोंधी, तकदीर पाडल, तेजस मात्रे, डेंजरस फिनिशर रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगताजा तेजस आणि त्याच्या सोबतीनं भानुदास मात्रे, खाली संदेश पाटील, शुभम पाटील, रोहित, जीत खोत, निखिल खोत, आदित्य. आज कदाचित बॉलिंग ट्रॅक वरती एक बॉलर कुठेतरी मिस करतीये टीम जीवदानी बामणडोंगरी. कल्पेशचं नाव मला प्लेइंग 11 मध्ये दिसत नाहीये. कल्पेश नाहीये काय? येस, आज कल्पेश नाहीये. म्हणजे एक नवा गोलंदाज. कदाचित आज भानुदास मात्रे म्हणाल की मला बॉलिंग मिळणार. टीमची टोटल धावफलकावरती आहे. पहिलं षटक संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती रन्स या ठिकाणी 12. माहोल बनेगा आज, मजा आएगा आज की रात. स्टे ट्यून, पाहत राहा एकत्र गावदेवी चषक धरणा. एका बाजूला आपण पाहताय जितेंद्र जे जितेशत आणि दुसऱ्या बाजूला प्रकाशदा खाडेकर. पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे वलभ गावाचे लोकप्रिय नाव खाडेकर 11 या नावानं आपण नेहमीच पाहता. विहान खाडेकर. एक षटक संपला, स्कोर कार्ड वरती धावा 12. आरसीसी पेठ मैदानावरती आज पुन्हा एकदा सांगेल का जर क्रिकेट रात्रीचं सबसे कातील मग पेठचे पाटील. आणि वी आर नाईट क्रिकेट किंग्स या स्लोगन वरती टीम खेळतं. आणि आज मैदानावरती त्या टॅगलाईनला जपायचं आरसीसी पेठला, ती ब्रेक करायची आहे बामणडोंगरीला. हु विल वन द मॅच आय डोंट नो. कोण जिंकेल हा सामना? पाहत राहा एकत्र गावदेवी चषक 2024. एक खारघर विभागातील तर एक उलवेन नोड मधील बामणडोंगरी. फटका ऑन साइडला. राष्ट्रवादी चषकाचा मालिकावीर बॅटिंग ट्रॅक वरती आहे, ज्याची फलंदाजी आहे धुवाधार, ज्याचा फटका असतो धामदार, ज्याच्या नावामध्ये अगदी बॅटिंग मध्ये बंटी जोशी वजनदार आणि रुबाबदार. आणि शो सुरू झाला. बंटी जोशीचा षटकाराना. षटकार ऍड झाला 18. त्यामध्ये ऍड होतील 4 की विकेट. हो, विकेट आली आहे बंटी जोशीची. इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळायचा होता, टप्पा पडला, भरपूर बाहेर वळाला, फिरतोय. या विकेट वरती बॉल हातभर वळतोय आणि विकेट मिळतीये जीत खोतच्या कॅच नंतर गोलंदाज आदित्य पाटीलला. अठरा धावा धावफलकावरात 12 होत्या. पहिली विकेट होती. फॉल ऑफ विकेट्स 18 वरती 2 आणि हे परवडणारं नाहीये. आरसीसी पेठ टीमला कमबॅक करावा लागेल. गणेशदादा जोशी, विवेकदादा जोशी, गुड्डू आपण आला असेल तर या मित्रांनो व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे गावदेवी चषक धरणामध्ये. पेठ म्हटलं की अलीकडच्या काळात पनवेल प्रीमियर लीग चर्चेत असते. आदरणीय संदीपजी वास्कर यांची स्पर्धा. खोलवर टप्प्याचा बॉल. बॅटिंग मध्ये सध्या सगळ्यात इम्पॅक्टफुल रोल आरसीसी पेठ साठी 2022-23 आणि 2024 मध्ये जर अपेक्षा कुणाकडनं तर नो डाऊट अटल मैदानावरती ते नाव कॅप्टन सोहेल शेख. जयेंद्र पाटील रोहिंजन यांचं शुभागमन झालं. या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. 19 लॉस ऑफ 2. 19ला विकेट 2. बॉल तयार. स्विजिटचा फटका फसलाय. शॉट अगदी धक्का देऊन जाणार आहे आणि विकेट जातीये मैदानावरती.
तेजस जोशीची जिथे 18ला विकेट तुम्ही 2 गमावलेत तिथे हा फटका बनत नाहीये, कारण इथे पार्टनरशिप व्हेरी इम्पॉर्टंट. तेजस जोशीला तेच सांगतोय सोहल की इथनं डाव सावरायचा, विस्कटायचा नाहीये. वाद्या सापडलीये, नाव रे तिला आता किनारी लाव रे. इथनं बॅटिंग ट्रॅक वरती कसा ट्रम्प कार्ड हवाय जो इम्पॅक्टफुल बॅटिंग दाखवेल आरसीसी पेट साठी. कम ऑन डीजा. ला विकेट 3. रन रेट अगदी 10च्या सरासरीनं जरी चाललं 50 बनतील. आरसीसी पेट कडे ते बॉलिंग युनिट आहे की अगदी कोणत्याही टोटल वरती विथ द बॉल ही टीम फाईट करू शकते. बट जर वाटायला बॅटिंगच आली आहे तर पेटचे पाठीराखे म्हणतील का आपण 65 बनून आहेत. आणि जर इथनं बॅटिंग करतो निखिल शेख फक्त येणाऱ्या 2 ओव्हर्स 60+ जाऊ शकते टीम आरसीसी पेट. कारण आरसीसी पेटचा षटकारांचा ब्रँड निखिल शेख मैदानावरती आला. फटका बॅटला स्पर्श करून मागे चालला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. फिल्डिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय बामणडोंगरीचा जॉन्टी रोड्स तेजस म्हात्रे एक सिंगल केली जाईल. 8 धावफलक 1 ने पुढे जात. टीमची टोटल 2-0. मिराज विहान खाडेकर जीवदानी बामणडोंगरी विरुद्ध आरसीसी पेटची लढाई तुम्हाला पाहायला मिळते. 20ला विकेट मैदानावरती 3. अंतिम बॉल पहिल्या अगदी षटकातील आदित्य पाटीलचा. पहिलं ओमकार नाईकचा 12 आला. आदित्य पाटीलने दिलेत 8 विकेट काढले 2. षटक संपलीत पॉवर प्लेची 2. मॅन्डेटरी पॉवर प्ले फिनिश झाल्यानंतर 20 लॉस ऑफ 3 आरसीसी पेट जीवदानी बामणडोंगरीच्या विरुद्ध. बघतय जमाना होतय दिवानाच या चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट थँक्यू डीजे. विथिन 20 मिनिट्स तुम्हाला टाकायचे षटक मैदानावरती. आपण पाहताय 4. 2 षटकांसाठी तेजस दादा तुम्ही वापरलीत मिनिटं 12. 8 मिनिटांमध्ये तुम्हाला मैदानावरती अकॉर्डिंग टू स्कोर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 20 विकेट गेलेत मैदानावरती 3. रूल्स बदलले नाही चाहिए सूर्या. धाव फलक आहे 20ला 3. अजूनही 3 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 18 बॉल मध्ये इथं किती येतील त्या चर्चा मैदानावरती रंगतील. जीत खोत बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. लढाई बामणडोंगरी आणि आरसीसी पेटची. दोन्ही टीमला आज इतकं सांगायचं विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटन उद्या नवानं सामर्थ्य नाशवंत नाही. छाडले जरी पंख माझे पुन्हा उडवेन नव्याने. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक काव. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. येथील वादे खेळतील तुफान या साऱ्यांसमोर अडखळणं बामणडोंगरी आणि आरसीसी पेटच्या क्रिकेटला पसंत नाही. फाईट बॅक या मॅच मध्ये अपेक्षित. आरसीसी पेटचं इथं एक असा बॅटर हवाय जो येणाऱ्या 18 बॉल मध्ये रिक्वायर रन रेट हेल्थी करल. 12च्या सरासरीने रन्स बनवेल. धावफलकावरती 60 पर्यंत घेऊन जाईल. बॅटिंग करताना टीम आरसीसी पेटला त्याकडे लक्ष पूर्ण रायगड टेनिस बॉल क्रिकेटचं लागलंय. आरसीसीच्या फॅन बेसचं लागलंय. पहिल्या बॉल वरती मिळाला धावा. इथं एक सिंगल. स्कोर 21. जीत खोत बॉलिंग ट्रॅक वर राईट आर्म राऊंड विकेट. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर हरकत होती बॉल मध्ये आणि बीट करून गेला चेंडू. आणि डॉट बॉल न पुन्हा एकदा काहीसा दबाव मैदानावरती निर्माण होईल. बॉल तयार. बॅकफुटला जाऊन एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित डीप मध्ये कवसला आणि उचलून थ्रो केला असेल तोपर्यंत अजून एक सिंगल मैदानावरती मिळतीय. इंतजार करने वाले को जिंदगी में उतना ही मिलता जितना कोशिश करने वाले छोड़ देते. आज अनेक सारे मैसेज आला
की सोहेल आउट ऑफ फॉर्म, बट मला विश्वास नाही आहे ज्या अनुषंगाने सोहेल बॅटिंग करतोय ना अलवज, या टीमचा स्कीपर तार राहणार कप्तान जलसीनाथन. आज ती बॅटिंग त्याला करायची आहे, फॉर्म शोधायचा नाहीये, टीमला गरज आहे म्हणून आज बनवायचे सोहेलला रन्स. कारण ज्यावेळी तुम्ही संघासाठी खेळाल त्यावेळी वैयक्तिक रन्स बनणार. टीमच्या विजयामध्ये ऑलवेज पार्टिसिपेट तुम्ही व्हायलाच हवं. कारण एक फिल्डर जरी ज्यावेळी कॅच सोडतो पूर्ण टीमला मॅच सोडावी लागतं. प्रत्येकाचा एक इम्पॅक्टफुल रोल असतो. सुरुवात शांत झाली आहे बट मी डगमगलो नाहीये हे सांगायचं आरसीसी पेठला. बामण डोंगरीला फटका चांगला स्टँड अँड डिस्पॅच करायचं होतं. लॉंग ऑनला मिस्टेक करणार नाहीये फील्ड. टीपला जाईल झेल. संपेल निखिल शेगेचा खेळ आणि चौथी विकेट जातीये. 23ला 4 गडी बाद आरसीसी पेठ. विकेट गेले 4 मिनिटं वापरली आहेत 3 षटकांसाठी तुम्ही 16. मत सोचो जिंदगी बोझ खुश रहो क्योंकि समस्या तो हर रोज. आणि आज इतकं सांगावं लागेल बॅटिंग करताना आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये आरसीसी पेठला दर्द गम डर जो भी है बस तेरे अंदर, खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल कर दो देख तू भी एक सिकंदर. कमबॅक स्टोरी. मैदानावरती गाजवायचं मैदान तर रडायचं नाहीये लढायचं. आणि एकच सांगावं लागेल हौस तुझी तुलाच पुरी करायची. आकाशी उंच उडायची. गड्यात तयारी ठेव र मनाची. कधी नडायची कधी लढायची. बारामशेठ मडवी उद्योजक धरणागाव यांच्या ठिकाणी आगमन झालं. स्वागत आहे आपलं. टीमची टोटल 24ला विकेट गेलेत. या ठिकाणी 4 बॉल तैयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॅटच्या रडार मध्ये स्ट्रेट डाउन दी ग्राउंड. क्यों ढूंढता आसमां में फरिश्ते पंछियों के पास कहा होते नक्शे फिर भी ढूंढ लेते अंधेरों में भी आपने रास्ते. आणि या अंधाराच्या रात्रीत जणू काही एक काजवा चमकतोय सोहेल शेख नावाचा आणि त्यानं ठोकलाय आरसीसी पेठ बँडेड हा धमाकेदार षटकार. इथनं फ्लाय करायचं. स्कोर काढला. 3 ओव्हर मध्ये 24 आहेत. आता झाले 30. पहिल्या बॉल वरती वेलकम 6 आदित्य पाटीलचं स्वागत. सेकंड स्पेल मध्ये षटकारानं झाला. लेफ्टी अगेन्स्ट लेफ्टी स्कोरची चान्स. लॉंग ऑफला हा देखील बॉल. आता क्षेत्ररक्षक उपस्थित. टिपलाय तिकडे झेल. संदेशनं सेलिब्रेशन करण्याआधी तो म्हणत होता आदित्यला की तू करतोय काय. हा ओव्हर पिच होता जायला हवा होता. एलिव्हेशन मिळाला नाही. हँडल हातातनं स्कीट झाला निसटलं आणि मुवमेंट शिफ्ट होतीये. पुन्हा एकदा टीम मिराज विहान खाडेकर जीवदानी बामण डोंगरीच्या बाजूनं 30ला 5 गडी बाद आरसीसी पेठ. विकेट गेलेत 5. अजूनही मैदानावरती 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण करतो टॉस. नाणेफेकीसाठी यायचं.
टीम माहुलगाव आज सकाळी आमच्या सोबत होती. स्वर्गीय जगदीश स्मृती चषक बदलापूर मानकिवलीचं. संध्याकाळी हा संघ पोहोचला धानिवलीला मुरबाडला. आज रात्री ही टीम खेळेल ती म्हणजेच रायगडातील पनवेल तालुक्यातील धरणा गावाच्या कोंबडपाडा मैदानाला. टॉससाठी रिपोर्ट करायचा माहुलगाव. खारबावचे कॅप्टन उपस्थित आहेत मोनिश दत्तरे आणि पूर्ण टीम. स्वागत आहे मित्रांनो आपलं. साईश खारबाव या नावानं नेहमीचा संघ भिवंडी गाजवत असतो. गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडला, पोहोचला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होईल समाप्ती. चांगला फिरतोय आज विकेटवरती बॉल. असंच काही तर आज मैदानावरती चित्र आरसीसी पेट देखील तुम्हाला दाखवणार. मॅच कोणत्याही स्टेजला असो फाईट करणं ही टीम जाणते. बट ज्यावेळी तुमच्या बॅटिंग वरती दबाव येतो तो दबाव येतो तुमच्या गोलंदाजीमध्ये आणि त्याचं ऑलवेज किंमत तुम्हाला मोठी भरावी लागतं. आता लोवर फुल टॉसचा एक्स्ट्रा कव्हरला चालला. चेसअप फोल्डरसाठी स्टॉप केला. एकाच ऍक्शन मध्ये उचलून थ्रो केला जाईल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. उड़ान तो भरना है चाहे कई बार गिरना पड़ा. सपनों को पूरा करना है चाहे खुद से भी लड़ना पड़ा. इंसान की फितरत मिट्टी की है चाहे उससे दौलत सोने की क्यों ना हो. आणि आज या मैदानावरती जे आयोजन आहे 24 कॅरेटच्या सोन्यापेक्षा कमी नाही आहे. गावदेवी चषक धरणा. टप्पा पडला. बॉल चालला सरळ रिटर्न क्रीजच्या ऑफस्टिकच्या भरपूर लांब. अंपायर संदीप पालकर यांचा इशारा व्हाईट बॉल. संदीप पालकरला पण आज थोड्या वेळानंतर प्रश्न करेल की आज व्हायब्रेट कसं व्हायचं. आणि या मैदानावरती थंडीच तितकी असते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे आपण पाहता. रन्स धावफलकावर 32 लॉस ऑफ 5. अविनाश बॅटिंग ट्रॅक वर. चांगला चेंडू. आदित्यचा का बॉलिंग केली आहे. जीत खोत आदित्य पाटील येणाऱ्या काळामध्ये स्टार प्लस रायगड टेनिस बॉल क्रिकेटच्या यंगस्टर्स वरती बिलीव्ह करणाऱ्यांपैकी आहे ना. मी नेहमीच 2 टीम रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलेत. दरवर्षी एक नवा चेहरा ज्या संघांनी रायगड टेनिस बॉल क्रिकेटला दिला. सगळ्यात आधी उल्लेख करेल प्रेमनाथ 11 मुरबीच्या नावाचा. मागचे जवळजवळ आपण 15 ते 16 वर्ष नेहमीच मुरबीकडनं एक नवा चेहरा पाहतो. अलीकडच्या काळात 4 ते 5 वर्ष तुम्ही पाहिलंय रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जीवदानी बामणडोंगरी. प्रत्येक वर्षी एक नवा बॉलर या टीम मध्ये जॉईन होतो आणि त्याचा परफॉर्म देखील असा काही असतो. आता आदित्य पाटीलला तुम्ही पाहताय 2 षटक 16 धावा. विकेट्स काढले 3. इकॉनॉमी होती 8 ची. डॉट टर्नला टाकले 7. आजच्या दिवसामध्ये 10 डॉट्स आहेत 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये विकी फोरच्या नावावरती. एक फील्डर 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा लंपार. 21 मिनिटं आणि 6 सेकंद तुम्ही घेतली आहेत. 38 सर्कलच्या बाहेर असतील फक्त 4. यस ऑल टाइम स्टॉप होता. टाइम स्टॉप होता तेजस दादा. रूल्स बदलने नहीं चाहिए सूर्या. सबके लिए एक है. 12th मॅन आहेत तुमच्या सोबत. 32 ला विकेट गेलेत 5. प्रकाशदादा खाडेकर आपण आला असेल तर या व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं. रायगडातील एक नामवंत पुरस्कर्ते वल्लभ गावचे या मंचावरती आपलं वेलकम. 4 षटक 32. विकेट आहेत 5. शेवटचं आणि अंतिम षटक. बॉलर आहे निखिल. पहिल्याच बॉल वरती अपील. OUT आउट. फलंदाज बाद आणि 32 वरती विकेट नंबर जाती आहे ती म्हणजे आपण पाहता या ठिकाणी 6. मैदानावरती 6. गुलशन आपला सोबत. मॅन फ्रॉम किरवली द गोल्डन फिंगर. लवकरच किरवलीची स्पर्धा देखील तुमच्या भेटीसाठी येईल. अजून एक विकेट. बॉलर इज ऑन हॅट्रिक नाव. लगातार 2 बॉल 2 विकेट. सुमित खांदेकर देखील बाद झाला. धक्का लागला मैदानावरती. पेटला 7वा.
एकही फलंदाज थांबायला तयार नाहीये. अगदी सुरुवात तुम्ही 3 चौकारांनी करता आणि जर तुमचं फिनिश 5व्या षटकाच्या सुरुवातीला 32ला 7 गडी बाद असेल, विचार करावा लागेल आरसीसी पेठच्या बॅटिंग ऑर्डरला. न्यू बॅटर शहबाज शेख, 32ला विकेट 7. चांगलं टेलिकास्ट सुरू आहे टीम फॉर्च्यून इव्हेंटचं. रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर आपल्या सोबत आहेत, मच्छिंद्र पाटील सर आपल्या सोबत आहेत आणि दीपकजी पाटील सर आपल्या सोबत आहेत. आणि अंपाशा भूमिकेमध्ये जावेद फरीद सर आहेत, संदीप पालकर सर आहेत, सुनील पाटील सर आणि रवी पाटील सर. एवन जोडी सध्या ट्रेंडिंगला. येणाऱ्या काळामध्ये जर ईडी कुठे लावायची झाली तर या दोघांच्या घरी पहिला लागेल. डे नाईट. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, हॅट्रिक बॉल. गोलंदाज निखिल, फटका समोर आणि मिड ऑफला क्लिअर करून एक उपयुक्त आणि गरजेचा फटका होता जो स्कोर कार्ड वरती 40+ जाण्यासाठी मदत करेल आरसीसी पेठला. तो आलाय आणि धावफलक पोहोचले 36. 36 धावा धावफलकावर. फास्ट खेळा कारण वेळ भरपूर ऑलरेडी तुम्ही जास्त घेतला. 36ला विकेट आहेत 7 विकेट्स गेलेत. न्यू बॅटर येण्यामध्ये देखील थोडासा वेळ जातोय. फोल्डिंग मध्ये चेंजेस होतात आणि 4 खेळाडू फक्त 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामुळे इथे सेट कुठे करायचे ती चर्चा सुरू आहे. तर विलास शेठ घरात इथे आलेले आहेत. पापडीच्या वाड्याचे एक मोठे पॅकर्स आहेत. तर विलास शेठ या, आपण स्वागत आहे आपलं या सौमी. बॉल स्टॉप जरूर केला, मात्र जोपर्यंत मागे जातो बॅकअप मिळतं तोपर्यंत अजून रन्स या ठिकाणी ऍड केल्या जातील. धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे ती म्हणजेच धावफलकावर आपण पाहता 2 ने पुढे जात असताना 38. जगण्यात चटके सोसल्याशिवाय जीवन म्हणून ओळख प्राप्त होत नाही. तसंच आयुष्य, ठेचा खाल्ल्याशिवाय अक्कल येत नाही, संघर्ष केल्याशिवाय विजय मिळत नाही. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करना वालों की कभी हार नहीं होती. डीप लॉंग ऑनला अंपाचा इशारा, तिकडे नो बॉल. बॉल ज्यावेळी टाकला गेला त्यावेळी ऑलरेडी त्यांचा हात, त्यांचा बॉडी स्पर्श झाला होता. या आधी देखील चित्र आपण पाहिलं होतं ज्यावेळी आपण मांडा वर्सेस तुर्बेची मॅच पाहिली. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती नो बॉल इथे दिलासा देऊन जाईल आणि त्याच्यावरती 2 रन्स त्या देखील कंप्लीट झालात. म्हणजे 1+2 अशा मिळतील. टोटल 3. एक शॉट आहे का म्हणजे 2च मिळतील. एक नो बॉल आणि एक सिंगल. जी रनिंग बिटवीन द विकेट कंप्लीट झाली आहे. धावफलकावरती जाऊन पोहोचेल 40 आणि कदाचित या एका रनवरती जर मॅच चर्चेचा विषय बनली ना तर आज पूर्ण रात्रभर मैदानावरती आरसीसी पेठ म्हणेल हमें भी अपनों ने लूटा, बामन डुंगरी में कहा दम था, हमारा बल्ला भी वहां गिरा जहां चुना थोड़ा कम था. 4-0 लॉस ऑफ 7. 40ला विकेट 7. अजूनही बॉल बाकी आहेत मैदानावरती 2. पुढचा बॉल फ्री हिट. 40ला विकेट 7. इथनं एखादा चौकार फाइटिंग टोटल सेट करल. जे बॉलिंग अटॅक आहे आरसीसी पेठकडं. समोर मिराज विहान खाडेकर, बामन डोंगरी. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. शेवटचा आणि अंतिम बॉल या ठिकाणी शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधला. धावफलकावरती धावा 40ला विकेट 7. पुढच्या मॅचचा टॉस माहुलगाव विरुद्ध खारबाव. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये टॉस आहे. कॅप्टन उपस्थित राहा. फिनिश चांगला झालाय. मॅचला कलाटणी देणारा एक विश्वसनीय फटका. इनिंगच्या अंतिम बॉल वरती षटकार आला की मॅच रंगली समजा आणि हा षटकार इम्पॅक्टफुल. 46 आफ्टर फिनिश द 5 ओव्हर. 46 is the total, 47 is the target. Stay tuned with us. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदलाव आणि 47 लक्ष पार केलं जाईल का या आवाज ऐकूयात रायगडाचा, रोहिंजण गावाचा, मच्छिंद्र पाटील सरांचा. तत्पूर्वी टॉस आणि तिकडे असतील आदरणीय संदीपजी पाटील सर. धन्यवाद. हॅलो. यस, चला बालाराम मडवी यांना विनंती करेन की आपण आपल्या शोभा हस्ते इथे टॉस करायचं आहे.
बालराम मडवी साहेब खरोखरच उद्योजक आहे आणि शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व आहे. तर माहुल कोलिवाडा आणि खारबाव. तर टॉस केला जातो इथे. यस, तर माहुल कोलिवाडा टीम कॅप्टन इथे टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग करू आम्ही. बॅटिंग नक्कीच वेगळा निर्णय आपण पाहतोय, कारण सीमित क्रिकेटमध्ये जास्त फील्ड करण्याचा फैसला करतात, पण बॅटिंग तुम्ही घेतली आहे. तर सर्वप्रथम किती धावांचा लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल? सर्वप्रथम आम्ही 50 ते 55 करण्याचा प्रयत्न करू. खारबाव खूप दूरवरून आला आणि तुम्ही देखील खूप दूरचा प्रवास केलाय. तर तुमच्यामध्ये या अगोदरची काय लढत? हो, आत्ता झाले आमच्या लढत. खूप छान लढत झाली, म्हणजे त्यांचा अटॅक वगैरे खूप चांगला आहे बॅटिंगचा. तर आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे मॅच बघायला मजा येईल. तर इथे आल्यानंतर कसं वाटलं? आयोजन कसं वाटलं? आयोजन खूप छान आहे. म्हणजे नाईटला असं आयोजन बघायला खूप मजा येते. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. माहुल कोलिवाडा टीम कॅप्टन. तर निर्णय बॅटिंग आहे. तर खारबाव टीमचे कॅप्टन आमच्या समेत आहेत ऋषभ काटे आहेत. ऋषभ, टॉस गमावलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे, कारण त्यांनी बॅटिंग चूज केले. तू टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? फलंदाजीच घेतली असती मी पण, परंतु निर्णय ऑपोजिट साईड लागलाय. तरी पण चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. वाईल्ड कार्ड एंट्री आहे. तर इथे आल्यानंतर कसं वाटतंय? खूप जबरदस्त आयोजन आहे आणि खेळायला देखील मजा येईल. नाईट खेळायला मजाच येते आणि आयोजन जबरदस्त असल्यामुळे आम्ही पनवेलमध्ये ही सेकंड टुर्नामेंट आहे यंदाची नाईट टुर्नामेंट जी आम्ही खेळतोय. तर ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण पनवेलमध्ये एंट्री भेटल्यानंतर नक्कीच इच्छा असते त्यांची खेळण्याची. तर त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री आहे. प्रथम फलंदाजी मात्र इथे माहुल कोलिवाडा संघाने इथे स्वीकारली आहे. टॉस त्यांनी जिंकलाय. तर पाहूया यानंतरची लढत अतिशय अप्रतिम असेल. माहुल कोलिवाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खारबाव या दोन टीम मध्ये पुढची लढत. वली आपण इथे सामन्याकडे, जिथे सामना सुरू आहे. एका बाजूला RCC पेठ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिराज अँड विहान खाडेकर 11 जीवदानी बामणडोंगरी. दोन टीम मध्ये पुढची लढत चालू आहे. पण या सत्रामध्ये काय घडेल, काय सामन्याचा थरार असेल याचं धावतोरण पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील सरांची जुबानी. बहुत बहुत शुक्रिया संदीप सर, बहुत बहुत शुक्रिया ओमकार शेट्टी और दीपक पाटिल सर हमारे साथ हैं. सभी का स्वागत करना चाहेंगे दोस्तों. फिर एक बार रुक करेंगे मैदान की तरफ. रात का समा, खूबसूरत अलम, खूबसूरत चांद भी हमारे सर के ऊपर आ चुका है, लेकिन आधा चांद है. कितनी खूबसूरती और निखर कर सामने चांद की, और उतनी खूबसूरती हमारी इस प्रतियोगिता की निखर कर सामने आती हुई. बहुत ही शानदार ये लुभाना आयोजन देखवा रहे, मानो कि जैसे कि दुल्हन को जिस प्रकार से सजाया जाता है उसी अंदाज में इस मैदान को सजाएगा और खूबसूरत पलों के साथ हम आपके साथ रहेंगे. 47 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर. अच्छी बल्लेबाजी तो नहीं हुई यहाँ पर RCC पेट टीम की, लेकिन अंतिम चरणों में ये देखिए खूबसूरत चांद हमारे स्क्रीन के ऊपर. बहुत ही शानदार लम्हा ये देखिए सर. तर याचबरोबर रोहित शेडगे जे कामोटेचे आहेत, तर हे सामना लाईव्ह पाहतात आणि या चौघांचे ते मित्र आहेत आणि त्यांनी नक्कीच या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात आणि या चौघांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आणि त्याचबरोबर बामणडोंगरीचे बिग सपोर्टर आणि नेहमीच्या संघाला पुरस्कृत करणारे विलास शेठ घरत इथे उपस्थित आहेत. तर त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आणि आमचे दहिसरचे जावई भूषण भोईर हे देखील इथे आहेत, तर त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. बोलूया मच्छिंद्र सर. संदीप सर, इसी की हम चर्चा कर रहे थे कि RCC पेट टीम की शुरू में बल्लेबाजी अच्छी नहीं हुई, उसके बाद शानदार बल्लेबाज की उन्होंने 46 रन बटोरे 7 विकेटों के नुकसान के ऊपर और 47 का लक्ष्य लेकर मैदान के ऊपर. गेंदबाज तैयार, सेहबाज शेख स्ट्राइक एंड पर, संदेश गोंदली और तकदीर पाटिल इनामी जोड़ी मैदान के ऊपर. तेजस मात्रे जिनके टीम है RCC पेट टीम बंटी जोशी के नाम से जानी जाती है. पहली गेंद, कमाल की टाइमिंग, बेमिसाल शॉट, ये आंखों को भाने वाला शॉट था. गेंद सीमा पार, अंपायर के इशारे का हम इंतजार करेंगे और सीमा पार 4 रन.
संदेश गोंदले और तकदीर पाटिल के नाम के ऊपर 100 रनों की भागीदारी है, इनों के बीच में साझेदारी है। और यही बल्लेबाज मैदान के ऊपर पहले गेंद के ऊपर वेलकम टू ग्राउंड स्वागत किया गेंदबाज का। कट करने का प्रयास था लेकिन गेंद जा रही विकेट। यहाँ पर पॉइंट के ऊपर खिलाड़ी तैनात काफी रफ्तार से सोहेल आते हुए। सोहेल ने भी काफी साल क्रिकेट की दुनिया में राज किया, हुकूमत की और अपने 3 भाइयों के साथ आरसीसी पेट टीम को एक अच्छे मुकाम पर लाकर खड़ा कर दिया। वही सोहेल यहाँ पर गेंद को बैकअप देते हुए पॉइंट के ऊपर तैनात किया गया। उनको डॉट गेंद की समाप्ति। पहले गेंद पर चौका, उसके बाद शानदार वापसी, यानी कि वार पर पलटवार होगा मैदान के अंदर, वही देख रहे हैं। लवली शॉट, आंखों को भाने वाला, दिल को लुभाने वाला, बहुत ही बेमिसाल शॉट। नाइस द स्वीट टाइमिंग और यहां से मिलेगा 6 रन। ग्रंपज रोहिंजन के जनार्दन पाटिल इनके बैनर को हिट कर दी गेंद। और क्या साउंड है था, टक्कर के साउंड है था, जिसे स्वीट साउंड कहा जाता है। वो स्वीट साउंड हमारे कानों को बिल्कुल अच्छा लगा, लेकिन ये साउंड गेंदबाज को बिल्कुल अच्छा नहीं लगा, क्योंकि बल्लेबाज को मिले 6 रन। संदेश गोंदले खेल रहे 10 पर 3 गेंदों का मुकाबला समाप्त हुआ। गेंदबाजी में फिर एक बार शहबाज शेख कितनी वापसी करेंगे, ये देखने वाली बात हो सकती है। शहबाज शेख फील्ड में चेंजेस लाते हुए, जो खिलाड़ी वहां पर लॉन्ग ऑफ के ऊपर तैनात किया गया खिलाड़ी को सर्कल के बाहर P1 का ओवर चलता हुआ, और इसमें गेंदबाज के लिए काफी परेशानी है। लेकिन शहबाज शेख ऐसे नामी गेंदबाज है जो कभी भी उफान पर गेंदबाज करने की क्षमता रखते हैं और बल्लेबाज के पैरों में जंजीर डालने की क्षमता 100% रखते हैं। वही गेंदबाज फिर एक बार कमान पर। लवली हिट इनसाइड आउट, गेंद जा रहे 3 खिलाड़ी गेंद के पीछे, लेकिन गेंद पॉइंट के ऊपर गेंद को बैकअप दिया गया। 2 खिलाड़ी उनके बीच में यहाँ पर गेंद जाती हुई, और सुमित और तेजस वहां पर है। यहाँ पर मिलेगा 2 रन का इजाफा होता हुआ। 2 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता 12। बहुत ही खूबसूरत लम्हा 12:40 हमारे आयोजक सम्मानित शिवाजी पाटिल, सम्मानित नितिन जी पाटिल, नितिन केनी और नेहाल ठाकुर के माध्यम से चलती हुई ये शानदार प्रतियोगिता। उनका जो सपना था वो सपना उन्होंने साकार किया, लेकिन उस सपने को साकार करने के लिए उन्होंने 11 साल सपना देखा और 12 साल की तपश्चर्या मैं कहूंगा पूरी हो गई उनकी। और क्या अलम है, क्या लम्हा है। 10 साल के बाद इस मैदान के ऊपर, छत्रपति ट्रॉफी के बाद इस मैदान के ऊपर इस गावदेवी धरना का आयोजन, लाजवाब आयोजन। और इस समय बेमिसाल बल्लेबाजी। टीम का स्कोर बनता 12 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। अभी भी 2 गेंदें से पावर प्ले ओवर की। वो डिफेंस भी करना जानते हैं बल्लेबाज, और ये तेजस के चेले मैं कहूंगा, तेजस माधुरी जिन्होंने क्रिकेट के लिए पूरा जीवन समर्पित किया है। वो इस साल पुलिस में काम कर रहे हैं। 16 साल पुलिस में उन्होंने काम किया है, और उन्होंने जर्सी नंबर उनका 100 जो पुलिस का नंबर होता है, उन्हीं के चेले मैदान के अंदर खेलते हुए। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। शानदार शुरुआत। रातों के कातिल आरसीसी पेट टीम को माना जाता है। आरसीसी पेट टीम के समर्थक विवेक जोशी रहेंगे, हमारे गणेश जी जोशी रहेंगे। आइए, स्वागत है आपका मंच के ऊपर। हम आपको आयोजकर्ताओं की ओर से यहाँ पर आमंत्रित करते हैं। टीम का स्कोर 13 बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। बड़ा मजा आएगा क्योंकि ये मुकाबला रफ एंड टफ होगा। 47 रन पेट टीम के लिए काफी बड़ी है, संघर्ष करने के लिए उन टीम के लिए काफी बड़ी है मैं कहूंगा। टीम का स्कोर 13 रन। अंतिम गेंद इस ओवर के सामने है तकदीर पाटिल पहली मर्तबा। फुल टॉस गेंद दी शादी गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद इन फ्रंट ऑफ द स्क्रीन, लेकिन वहां पर गेंद को फील नहीं कर पाए और ये धुआंधार शुरुआत करते हुए तकदीर भी। गेंद सीमा पर अंपायर का इशारा हो चुका है। सीधा 4 रन डीज है। टीम का स्कोर 17 रन। ओवर का बाद समापन। और ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा अंतिम डिलीवरी का, जो फर्स्ट पावर प्लेयर की लास्ट डिलीवरी। शॉट के लिए जगह बनाई थी पैरों के बीच में। ये देखिए कितना डिस्टेंस रखा था, बल्ले को पूरा स्विंग किया था, हाई बैक लिप से खेला हुआ शॉट था, एल्बो को भी काफी ऊपर लिया था। और वहां पर अच्छा कोशिश बंटी थे, वहां पर बंटी जोशी थे, अच्छी कोशिश की उन्होंने, लेकिन उसके बावजूद भी गेंद को नहीं रोक पा सके। टीम का स्कोर 17 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। आज हमारे लाडला आयोजक यानी कि नितिन केनी, इनका जन्मदिन पर है। बॉबी भी यहाँ पर पहुंच चुके हैं। बॉबी स्वागत है आपका। केक यहाँ पर कटेगा, उनका जन्मदिन हम यहाँ पर बड़ी धूमधाम से यहाँ पर मनाएंगे।
नए गेंदबाज की शुरुआत गेंदबाज में थे बंटी जोशी, जिनका जिक्र किया था मैंने। बंटी जोशी बहुत फॉर्म में आजकल, बहुत ही टच में है, बल्लेबाजी शानदार करते, गेंदबाजी अच्छे करते। ये वही बंटी जोशी जिन्होंने तलोजा के नाइट टूर्नामेंट में 6 गेंद में 6 छक्के लगाए थे। ये वही बंटी जोशी 46 नंबर की जर्सी पहने हुए। बैट एंड पैड में गेंद, सम्मान दिया गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन डायरेक्ट हिट नहीं हुई गेंद। गेंद यहां से वापस की जा रही है, लेकिन 1 रन का इजाफा होता हुआ। संदीप सर, क्या कोई इंसिडेंस है? बंटी जोशी ने 46 नंबर की जर्सी पहनी है और उनका स्कोर भी 46 हो चुका है और 47 का टारगेट है। ये देखिए एक्शन रिप्ले पिछले गेंद का, बहुत ही शानदार कैमरा बाग फॉर्च्यून इवेंट के माध्यम से डिफेंस किया गेंद को, फ्रंट फुट डिफेंस किया। यहाँ पर खिलाड़ी वहां पर मौजूद थे, डायरेक्ट हिट दी थी। ओ माय गॉड, कितना क्लोज था वहां पर, गेंद टकराई थी। इफ द बॉल हिट टू स्टंप, द बैट्समैन वुड हैव गॉन बाय बाय टाटा, बट दिस टाइम ही हैज बीन वेरी लकी। 18 पर 0। बैट एंड पैड्स पे फेंकी हुई गेंद थी, लेकिन दिशा दी गेंद को, गेंद जा रही है कवर के रीजन में, स्लीपर कवर के रीजन में, 2 खिलाड़ी गेंद के पीछे, लेकिन उसका पीछा नहीं कर पाए। गेंद पहुंच चुके हैं सीमा पार, एक और बेहतरीन चौका। में दोस्तों एक बात ध्यान में रखना, जीवन में आगे बढ़ना है तो सुबह उठकर व्हाट्सएप नहीं, बैंक बैलेंस देखना है आपको। अनसाइड में दिशा दी, बैकलिप को नीचे रखा, यहाँ पर टर्न किया, कलाई का इस्तेमाल करते हुए गेंद को सही दिशा दी, अंपायर के एग्जैक्टली सामने शॉर्ट लेग के रीजन में गेंद को फील्ड किया। 1 रन का इजाफा हुआ। बंटी जोशी पसीने की सिंचाई नहीं कर रहे, हर वक्त बल्लेबाज को रुकाने की कोशिश करे, लेकिन बल्लेबाज कहाँ रुकने वाले हैं। संदेश गोंदली खेल रहे 14 पर, तकदीर पाटिल उनका साथ ही मारे 9 पर, दोनों के बीच में 23 की साझेदारी, डिसिप्लिन गेंदबाजी, क्योंकि एक भी वे वाइट और नो बॉल नहीं है मैदान पर। ये देखिए लैक ऑफ चेंज, गेंद यहाँ पर गेंद किया था और यहाँ पर गेंद जा रही है पॉइंट के ऊपर, पुश किया, पुश करो खुश रहो, गेंद सीमा पर, एक और शानदार चौका। ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार जेंटल पुश जिसे कहा जाता है। देखिए बैकफुट पर गए, गेंद को रिलीज होने दिया, वेट एंड वॉच क्रिकेट दिखा, पर पूरा संयम बरका, उसके बाद जेंटल पुश किया गेंद को और गेंद सीमा पर 4 रन को छूती हुई कट कर दिया, गेंद जा रही है फिर एक बार रफ्तार की उसी से, ऐसे लग रहा है कि मैच नहीं बल्कि हाइलाइट्स देख रहे मैदान के अंदर। हर गेंद के बाद चौका छक्का, एक और फिनिश, शानदार 4 रन। के ऊपर, पॉइंट के ऊपर और पॉइंट कवर के ऊपर बहुत ही शानदार चौके लगाए, यानी कि संदेश गोंदली 22 पर खेल रहे, तकदीर पाटिल 9 पर खेल रहे, लेकिन संदेश ने लाजवाब बल्लेबाज की, ऑफसाइड में भी स्ट्रॉन्ग बल्लेबाज करते हुए लाजवाब डिफेंस किया। दिशा दी गेंद को, बॉटमैन को नीचे रखा, कलाई के सारे गेंद को मोड़ दिया और ये देखिए एक तो रनों का अकाल, उसमें 13वां महीना बिल्कुल हो सकता है। रन यहां से मिलेंगे, दोनों खिलाड़ी एक ही एंड पर। ओ माय गॉड, और यहाँ पर क्या हो रहा है, व्हाट्स गोइंग ऑन? ये देखिए बंटी जोशी कमर पर हाथ रखकर बता रहे कि व्हाट्स गोइंग ऑन, क्या चल रहा है मैदान के अंदर, और यहाँ से ओवर का हुआ समापन। ये देखिए क्या हो रहा है मैदान के अंदर, गेंद हाथ में नहीं निकल पा रही है, ओवर का हुआ समापन, टीम का स्कोर 31 रन। ये देखिए एक्शन रिप्ले किस पर कर रहा, 33 रन टीम का स्कोर, अपडेट करना है आपको स्क्रीन के ऊपर, टीम का स्कोर है 33 रन। अच्छा, यहाँ पर किरदार निभाते हुए हमारी फॉर्च्यून इवेंट लाइव, कृष्णा उनके 4 यहाँ पर कैमरे के साथ, संदेश गोंदली खेल रहे 24 पर, और ये देखिए 14 रन की आवश्यकता मैच 18 गेंदों में। संदीप सर, आरसीसी पेट यही टीम है, जब ये हाल ही में काम्बोडिया के मैदान की प्रतियोगिता हुई, ट्रॉम्बे टीम ने 84 रन चेस किए थे भिवंडी के टीम के सामने, और उसके बाद उनका पल्ला आरसीसी पेट के सामने 3 ओवर का मुकाबला था। आरसीसी पेट ने 34 रन बनाए थे और ट्रॉम्बे टीम को 35 बनाने थे, फिर भी वो मुकाबला 11 रनों से जीता था आरसीसी पेट टीम ने। जिस टीम ने 4 ओवर में 84 रन चेस किए थे, उस टीम को भी उन्होंने शिकस्त दी थी। ये ताकत है आरसीसी पेट टीम की, इसीलिए रातों के कातिल कहा जाता है। भावे जैसे नामी बल्लेबाज मैदान पर थे, अभी हम न भूल पाएंगे वो टूर्नामेंट जहां पर मानकोली के मैदान के ऊपर हमारे साहिल के ने जिनकी शानदार प्रतियोगिता हुई, वहां पर भी उन्होंने जलवा दिखाया था, और वही आरसीसी पेट मैदान के अंदर। और उतनी बड़ी टीम बामन डोंगरी
जिन्होंने कभी पीछे मुड़कर नहीं देखा। ये देखिए फिर एक बार जंटल टच किया गेंद जा रही दरमियान के रीजन में। ये वही बामनडुंगरी टीम है जिन्होंने पिछले साल यानी कि जो 29 बाई की प्रतियोगिता थी उसमें रायगढ़ का परचम लहराया था और पिछले साल ये टीम काफी फॉर्म में थी, इतनी फॉर्म में थी कि इस टीम को कहीं एंट्री नहीं मिल रही थी। ये गलत मैं कहूंगा बिल्कुल। और इतनी फॉर्म में रहने वाली टीम बामनडुंगरी इस मैदान के ऊपर फिर एक बार जलवा दिखा रही है। दो बड़ी टीमें मैदान पर खेल रही है, मनोरंजन तो होगा और मुकाबला भी काफी कड़ा होगा। ऑन साइड में खेलने की चाहत, लेकिन इस बार गेंद निचले हिस्से में रखी, डाउन द लाइन यहाँ पर पुश करने की कोशिश की गेंद को और यहाँ से मिलेगा 1 रन। सब कुछ अच्छा हो रहा है बामनडुंगरी के लिए मैं कहूंगा। और टीम का स्कोर बिहान खड़े कर बामनडुंगरी टीम यहाँ पर खेल रही है और टीम का स्कोर पहुंचता हुआ 38 के ऊपर। हम क्रिकेट कितना आसानी के साथ खेल सकते हैं ये दिखाया बामनडुंगरी टीम ने। आईसीसी पेट टीम ने सब कुछ दाव पर लगाया, हर कोशिश की मैदान के ऊपर बल्लेबाज का आउट करने की, लेकिन बल्लेबाज ना आउट हुए न टस से मस हुए। रनों का सिलसिला जारी रखा उन्होंने और टीम का स्कोर पहुंचता हुआ 38 पर। ये देखिए व्हाट अ शॉट, गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से खेल दिया गेंद को, बिल्कुल रडार में आती हुई गेंद सीमा पार, 6 रन। रातों रात सुपरस्टार बनाया था, ये वही मूवी थी फुल टॉस। ये इसका इंतजार किया था, एक और शानदार शॉट और यहां से हो गई विनिंग। यहां से मुकाबला जीत चुके बामनडुंगरी। कब मुकाबला समाप्त हुआ, कब शुरू हुआ पता ही नहीं चला और रात के कातिल यहां पर आईसीसी पेट टीम को शौक लगा, बड़ा शौक लगा कि ये इतने जल्दी कैसे हो गया। लेकिन तारीफ काबिल बल्लेबाजी, दोनों बल्लेबाज की मैं तारीफ करना चाहूंगा, लाजवाब बल्लेबाजी।